कुठे गेला होता? कुठे? स्मशानात गेलो होतो. कशाला आप्पा? जग मारायला. काय काय पण काय बोलतो बापाला? तुला काय बोलून काढणारच नाही. आणि काय नाही आप्पा, खरं म्हणजे तुम्ही माझ्यासाठी त्या पाटलाच्या पुरीला मागणी घालायला गेला होता ना. त्याचं काय झालं आप्पा? काय झालं म्हणून काय विचारतोस? तिथे सुद्धा माझं आडवं आलं. काय म्हणाली काय ती खेळडी? ती म्हणाली तुमच्या बोक्याबरोबर कोण लग्न करणार? काय आप्पा, हो त्या पाटलाच्या पुरीला मागणी घालायला गेला होता तिच्या माधुरीनीला, तिच्या पोरीलाच मागणी घालायला गेलो होतो. पण त्या पोरीने तुला बोका म्हटलंय. काय सांगताय का आप्पा? अशी म्हणाली ती? नाही नाही, तशी नाही म्हणाली. अरे तुझं गुणगान गात होती, गुणगान. असं काहीतरी बोला ना. तरी म्हटलं ती अशी बोलणारच नाही. बरोबर आहे, कशी बोलेल? कारण की तू तिला सिनेमातला हिरो वाटतोस ना. हिरो? हो, सहज जर असं रस्त्यानं चालत गेलो ना आणि जर मला बाजूने कोणी पाहिलं तर सिनेमा मधला सलमान खान वाटतो. आणि जर का मला समोरून पाहिलं तर आमिर खान वाटतो. आणि जर का मला पाठून पाहिलं तर मिस्टर इंडिया अमरीश पुरी वाटतो. काय हे अप्पा, मी का अमरीश पुरी वाटतो? अरे मला नव्हे, तुझ्या त्या हिरोईनीला. ओ बाहेर तेवढी इज्जत आहे माझी. काय माझा गुन्हाचा पोट. आहे की नाही गुन्ही? हो, ह्या माझ्या गुन्ह्यांमध्ये तुम्ही माझ्यावर रागवता आणि प्रेमही करता. चुकतोयस तू, बरा चुकतोय. अरे आई मीरा वाढवला मुलाची आणि या बापाची होणारी तळमळ तुझ्या लक्षात नाही येत. बायको विना नवरा आणि आई विना मुलगा, दोघेही दुर्दैवाचे साथीदारी सारखेच रे. अप्पा, माझ्यामध्ये खूप तुम्हाला त्रास होतोय ना? नाही रे बेटा, मुलगा म्हणजे आई आणि वडिलांच्या आधाराची काठी. मग सांग कसा त्रास असेल त्याचा? किती चांगल्या तो आपण, पण मी हा असा नाही. कोणा तू असं काही मनाला लावून घेऊ नकोस. आणि मुलांवर चांगले संस्कार घडवायला आई वडील समर्थ असावे लागतात. जी आई गेली आणि मी कमजोर पडलो. कारण आई बापाच्या प्रेम भूमिका सर्वांना पार पाडता येतात असं नाही. नाही अप्पा, मला घडवण्याचा प्रयत्न तुमचा अभ्यास चालूच आहे. तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम केलं की मला कधी आईची आठवणच करून दिली नाही. पण मीच तुम्हाला वेळोवेळी दुखवत राहिलो. अरे कुठे नाही नाही, तू असा हसतोस ना तेच खूप बरं वाटतं. मी पण मग असा वेळाच्या नुकोच्या गोष्टी आणि नुकोच्या आठवणी काढत बसतो. बरं चल, जेवण झालं, घरी जाऊया आपण. आता तुम्ही खरंच माझ्यावर रागवला? हे नाही रे, वेडा कुठचा. चल घरी चल, घरी. अरे वा, आमची पण व्यवस्था झाली म्हणायची जेवायची. अरे होय, नाही कशाला एवढी? बोलवतो ना जेवायला. जेवण आमचं झालं की बोलवतो. कशाला?